मंडळी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत करू। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। रॉयल म्हणजे राजासारखे कारभार असलेलं हे तुम्ही आयोजन पाहता। बालचंददादा पाटील आणि बुधाईदादा पाटील त्यांचे मोठे बंधू मुख्य व्यासपीठावरती आमचे गुणदादा पाटील असतील, जयवंतदादा पाटील, लालचंददादा पाटील असतील, सागरदादा पाटील असतील, त्याच्यानंतर देवेश असेल, सर्वेश असेल, विघ्नेश असेल, प्रथमेश असेल, आदित्य असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय आमचे हितेश पाटील असतील, जे विघ्नेश पाटीलच्या मावशीचे मुले आहेत ते देखील स्पर्धेसाठी 4 दिवस खास इथे आलात। आणि त्यानंतर प्रणित पाटील असतील, आमचे बंटी देखील असतील, बंटी देखील आलाय स्पर्धेसाठी। त्याच्यानंतर अनुज पाटीलचं कौतुक करेन आणि मंथनचं कौतुक करेन। काल मंथन सोबत एक थोडा किस्सा घडला, थोडा फणी देखील आपण पाहिला काल, काही हरकत नाही, सर्वांचा लाडका मंथन, तुझं देखील स्वागत करू। मॅचला सुरुवात एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं। ही मॅच महत्त्वाची अटाटटीची आहे, इथून जर जिंकाल तर तुम्ही स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल तेच तर बॉलिंग ट्रॅक वरती विवेक पाटील, सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये प्रणित पाटील, सिद्धू पाटीलला तुम्ही पाहताय। सकाळी चांगला डान्स पाहिला तुम्ही रंगनाथचा, आता रंगनाथ दिसत नाहीये। पहिला डॉट बॉल आला, 3 षटकांची मॅच षटकातील पुढचा बॉल। हा बॉल देखील खूप चांगला आहे, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। भरत पाटील जे शिरडोनचे तुम्ही त्यांना पाहता, कित्येक वर्ष संघाला पॅक केलं, खूप मोठ्या स्पर्धा त्यांच्या मात्र खेळल्या जातात। या सर्वांना अपकमिंग स्टारला एकत्र घेऊन खूप चांगले नक्कल प्लॅटफॉर्म दाखवण्याचं काम कोणी केलं असेल। भरत पाटीलला आविष्कारनं चांगली बाईट दिली होती एका स्पर्धेमध्ये की भरत दादा नक्कीच आमच्या इंट्रा पॅक करतो, आम्हाला पूर्णपणे स्वप्न जे असतं ते आमचं स्वप्न साकार करण्याचा मागचा पडायचा मागर तुम्ही भरत पाटीलना पाहता। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये फटका चांगला, लेग स्लिपला फिल्डर अप्रतिम दर्जाचा वेगाला बॉल झाला, त्याला स्टॉप करण्यामध्ये मात्र यशस्वी झाला वैभव पाटीलला तुम्ही पाहता। 3 षटकांची मॅच, सिद्धू पाटीलला कोण विसरेल आज काय खेळ झाला। पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी स्कोर थांबला, त्याच्यानंतर लागोपाठचे 3 जे षटक आले स्कोर वाढला आणि तिथून या मॅच मध्ये 60 हव्या होत्या। गोलंदाजी खाडीची खूप शानदार आहे आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना का बॅटिंग दर्जेदार राहिली आहे सिद्धू पाटीलचा। क्रिकेटमध्ये मुरला हा खेळाडू, खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून। नाता पाटील यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट तिथे तुम्ही पाहताय हा बॉल डॉट आलाय, फक्त एकच धावपलकावरती तुम्ही पाहता। फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून विवेक पाटीलची आज देखील कामगिरी खूप छान राहिली आहे। आम्ही कधी पण ऋषलला पाहतो बॉलिंग करत असताना, पण आता कुठेतरी ऋषल गोलंदाजी करत नाहीये, काय तर नक्कीच अनफिल्ड असावा तो थोडासा, त्याच्यामुळे इंजरी त्याला देखील आली आहे। आणि खाडी चषक कोण विसरेल, जिथे बाईक वरती स्वार झाला होता, ऋषलला ती पहिली बाईक स्वप्नातली भेटली होती आणि तिथून त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही। आज थोडा अनफिल्ड आहे, काही हरकत नाहीये, नक्कीच विवेक पाटीलची गोलंदाजी छान आहे। बॉल चालला ऑन कार्पेट, लॉंग ऑफला तुम्ही पाहता फिल्डर उपस्थित आहे, तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती फक्त एकच धाव। सुयोगला तुम्ही पाहताय, सुयोग पाटील तोपर्यंत 1 धावेने खेळला सुरुवात केली आहे। धावपलकावरती 2 या आकड्यावरती, याच्या तो जिंकेल तो मात्र काकडवाल टीमशी फाईट करणारे। काल काय खेळ झाला काकडवालचा, अक्षरशः गाजवला कालचा रिवर्स। लक्षात असू द्या काकडवाल संघ, तुम्ही देखील वेळेवरती उपस्थित राहा। षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्पंच केला, वन शॉट एक्स्ट्रा कव्हर सीमा पार आला। प्रणित पाटीलचा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4 आणि 4 दिवस तुम्ही पाहताय आम्हाला नक्कीच दुपारच्या नंतर जे कलिंगड असतं ती नक्कीच पूर्णपणे कलिंगड आम्हाला येतात, ते आमचे बुधाईदादा पाटील असतील। बुधाईदादा पाटील तुमचं देखील स्वागत करू। आज त्यांचे सुपुत्र सागरदादा पाटील यांच्याकडनं ही बाईक
आजची संध्याकाळ सांगून जाईल की या बाईकवरती कोण स्वार होणार. 38 संघ पाहताय, 456 खेळाडू, त्यातून एकालाही बाईक भेटणार आहे. कोणाचं स्वप्न साकार होतील या स्पर्धेमध्ये, कोणाचं स्वप्न अधूर राहतील, येणारी संध्याकाळ ही जोमात सांगणार आहे. आणि सागरदादा पाटील यांच्याकडनं ही बाईक जे शिवसेनेची बुलंद तोप आहे आणि त्यांचं देखील स्वागत करू. हे खास आकर्षण तुम्ही पाहताय, ज्यांच्या वडिलाच्या नावाने ही स्पर्धा उभारली आहे. भालचंद्रदादा पाटील, बुधाईदादा पाटील, गुरुनाथदादा पाटील, जयवंतदादा पाटील, लालचंद्रदादा पाटील असतील. आणि ही कटआउट तुम्ही पाहताय स्वर्गीय लहुशेठ पाटील जे कटआउट आहे, त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर भालचंद्रदादा यांच्याकडनं 1100, त्याच्यानंतर तुम्ही पाहता जयवंतदादा पाटील यांच्याकडनं 500, 1700 रुपयाचं पारितोषिक, 1600 रुपयाचं पारितोषिक असताना आणि भालचंद्रदादा यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपये कॅश प्राईज. उद्योजकपती तुम्ही पाहता दुर्गेशदादा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला 0.05 505 रुपयाचं हे पारितोषिक असणार आहे. आणि स्वर्गीय बालराम पाटील हे कटआउट त्यांचे बंधू देखील पाहता, जर त्या कटआउटला हिट झाला तरी 505 रुपयाचं हे कॅश प्राईज सकाळपासून नव्हे 4 दिवसापासून आपण पुकारतोय. शरकातील पुढचा फ्रंट फुटला आला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, मात्र कॉल दिला मी झेल घेणार, तो झेल घेतलाय सुयोग पाटील. विकेट मिळतीये सिद्धू पाटीलची मोठी. ओयूटी फलंदाज बाद. या स्पर्धेतला अंतिम दिवस आणि आज सुपर संडे सुपर धमाका मेगा फेस्टिवल आणि खरं तर आजच्या या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवरांच्या व्यासपीठावरती आलेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच तुम्ही मान्यवरांची गर्दी येताना या स्पर्धेमध्ये पाहता. हा मेगा फायनलचा दिवस, फायनल डे, सुपर संडे प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात आल्यात. मान्यवर देखील तुम्ही व्यासपीठावरती येताना पाहिले. सर्वांचे कटआउट पाहता. हे प्रेम भालचंद्र पाटील, हे प्रेम पाटील परिवार. पाटील संघर्ष आणखीन एक मिड विकेटला जणू काय खेळाडू कक्षामधून सेटच होऊन आला होता सर्वेश पाटील. त्याने ठोकला लागोपाठचा दुसरा सुयोग पाटील वरती प्रहार. षटकार 6. संगीत तुम्ही पाहिला जय जय महाराष्ट्र बाधा. हे संगीत राजा बडे आणि संगीतकार श्रीनिवास खडे आणि त्याच्यानंतर गायक शाहीर साबलेच्या गायनातून गायलेलं हे संगीत. पाण्याचं खूप महत्व दिलं या संगीतामध्ये. तिसरा येईल का? आणखीन एक उडवला. हा बॉल फर्स्टला स्क्वेअर लेगला आपटला होता आणि इथे मात्र फिल्डरनं पकडला झेल. 2 षटकानंतर प्रत्युत्तर दिलं सुयोग पाटील. टीपोट्यात जशाच तसे प्रत्युत्तर. विकेटचं बदन.
याला महत्व देण्यापेक्षा माणूस कसा जगला याला महत्व द्या. आनंद दिघे साहेब महाराष्ट्रामधली 1 नंबर, भारतामधली 1 नंबर तुम्ही पाहताय आणि महाराष्ट्रामधली 1 नंबर मजीद ही आमच्या राख्यावरती दैसर राख्यावरती ती मजीद देखील त्यांना बंद केली. आम्हाला देखील त्यांचा स्वाभिमान आहे, त्यांचा अभिमान आहे. आज तिथे काय घडलं असतं, पूर्ण अडचणीत आमचा गाव आला असता. बॉल उडवला, उंच गेला, लांबच लांब पल्ल्याचा आल्या आल्या प्रशांत पाटीलचा अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. विजयचं कौतुक करू. खूप मोठी मजीद आहे. दैसर राख्यावरती तुम्ही जाईल तेव्हा पार महाराष्ट्रामधली 1 आणि देशामधली 2 नंबर ती मात्र मजीद बन. आमचा गाव कुठेतरी अडचणीमध्ये आला असता तेव्हा काही हरकत नाही आहे. आनंद दिघे साहेबांचे उपकार आहेत आणि त्यांची आठवण आज देखील इथे मात्र या गाड्याच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता आणि अशा रीतीने तुम्ही पाहताय षटक संपलं जात आहे. ते दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट जरूर सुयोग पाटीलला आल्या, पण तो थोडा महागडा ठरला. त्याला धावा खर्च केल्या 18. षटक क्रमांक 2 संपलं. धावा धावपलकावरती 24 वरती 2. स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकर संघ जाऊन पोहोचला. डीजे ठीक आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 24 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वैभव पाटील. 30व्या षटकामध्ये सुयोग पाटील थोडा महागडा ठरला. वैभव पाटील विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 2020 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. उडवला बॉल, झेलची शक्यता. आविष्कार पाटील होणार नाही चुकी, पकडला झेल. पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी गाडी नंबर 2020 2020 रुपयाचे पारितोषिक असणार आहे वैभव साठी विकेट हॅट्रिक साठी. आणि हे कटआउट पाहताय स्वर्गीय लवशेठ पाटील, जर त्याच्या कटआउटला हिट झाला तर 2020 आता पारितोषिक वाढलंय आणि जयवंत पाटील यांच्याकडनं 500 म्हणजे 2520 रुपये नक्कीच. आणि त्याच्यानंतर बालचंद्रदा पाटील यांच्या कटआउटला जरी हिट झाला तरी 2020 आणि दुर्गेश दादा पाटील तुमच्या कटआउटला हिट झाला तर 1010 आणि बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. प्रसाद शस्त्रबुद्धी सरांचा इशारा सीमा पार चौकार.
यांचा कटआउट आहे, त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर 1111 रुपये. बॅनरला हिट 4 दिवसापासून हे पार्जिक लावण्यात आलं. जर आता हिट झालं तर नक्कीच सुपर संडे आहे आणि मेगा फायनल आहे. हिट जर केला कुठच्या खेळाडूनं डायरेक्ट जाऊन तर हे खूप मोठं पार्जिक लावण्यात आलं. हे तर वैशिष्ट्य आहे. षटकातील पुढचा बॉल कपिलसाठी उडवला बॉल, फिल्डर लॉंग ऑफ झालाय, तोपर्यंत दुसरी धाव नसणारा एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 29 वरती. 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहता. 80,000 रुपये प्रथम क्रमांक व भव्य चषक, 40,000 द्वितीय क्रमांक, भव्य चषक तृतीय चतुर्थ क्रमांक, 20,000 आणि खास पुढच्या वर्षी तुम्हाला ही स्पर्धा नक्कीच पुढच्या वर्षामध्ये नाईटची रजनी नक्कीच तुम्ही पाहणार आहात. नाईट रजनीमध्ये हा फॉर्मॅट तुम्ही एन्जॉय कराल. प्रकाश ज्योतीतील नाईट स्पर्धा नक्की स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 9व्या वर्षामध्ये येईल असा विचार देखील, चर्चा देखील चालली आहे. बालचंददादा पाटील, लालचंददादा पाटील हे त्यांचे खऱ्या अर्थानं वडिलांचं नाव रोशन करण्याचं नक्कीच प्रयत्न करतील आणि तुमच्या प्रयत्नांना अपयश येऊ. पुढच्या वर्षी नक्कीच नाईटची रद्दी होईल. बुधादादा पाटील हे मोठे बंधू आहेत, त्यांची देखील खूप उपस्थित राहिली आहे. हे 5 पाडव खऱ्या अर्थानं तुम्ही पहा, यांची नक्कीच नाती काय असते जोपासली जातात. भावाभावामध्ये आजकाल काही प्रमाणात आपल्या नक्कीच होत असतात असे. कदाचित हे 5 भाऊ जर पाहिलेला तर कोणाला वाटत की फ्रेंड सर्कल आहेत. मी देखील जवळून पाहिलं. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. गती परिवर्तन, लेग ब्रेक होता, लेफ्टिया पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल तुम्ही पाहता. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. लेफ्टिया देवानं दिलेली दैनंदिन देणगी आणि लेग ब्रेक करतो. बोटांची जादू वैभव चित्तापर्यंत खूप छान. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला आला. बॉल चाला लॉंगॉनला, एक केली, सेकंडचा कॉल दिलाय. सुयोग वेगान आला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 30 वरती. आज वैभव पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे आज या फॉर्मेटमध्ये. सुयोग थोडा मागडा ठरलाय. आविष्कारचं देखील मी कौतुक करेन. आज आविष्कारनं देखील खूप चांगली बॉलिंग केली. विवेकनं देखील खूप चांगली बॉलिंग केली. सुयोग आज थोडा नाराज आहे. बॅटिंग देखील आज झाली नाही सुयोगची. षटकातील शेवटचा बॉल, मोठा बडखा खेळण्याचा प्रयत्न, बीट केला. ही जादू आहे कला बोटांची. या बॉलवरती एक धाव येते. एका धावेच्या बरोबरीनं पहिल्या पूर्वार्ध संपलं. जिथे धावा बनवल्या तुम्ही पाहता 31. सिद्धूचा विचार केला. सिद्धूनं 3 बॉलमध्ये 1, त्यानंतर प्रणिताला ज्यानं 5 बॉल 5, 3 बॉल 12. सर्वेशला तुम्ही पाहिलं तो देखील बाद झाला. प्रशांत नोट आउट राहिला, ज्यानं 7 धावेचं योगदान दिलं. 4 बॉलमध्ये कपिल नोट आउट राहिला, ज्यानं 3 बॉलमध्ये 5 धावेचं योगदान दिलं आणि स्कोर थांबलाय. तुम्ही पाहता 31 या आकड्यावर 100 रुपयात 1 धाव देखील आली एलबीच्या माध्यमातून. 31 धावांनी 32 धावेचा आता टार्गेट तुमच्या समोर असणार आहे येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. आणि बॉलिंग अटॅक जर पाहिली विवेकची तर पहिले षटक ज्यामध्ये तुम्ही 6 धावा, 1 विकेट आला नसला तरी इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं. जिथे 3 डॉट बॉल फेकले. सुयोगचा विचार केला नक्कीच 2 विकेट, त्यामध्ये 3 डॉट 3 षटकार त्याला पडले. 18 धावा खर्च केला, थोडा मागडा पडला. वैभवाला ज्यानं फक्त धावा खर्च केल्या 6 विकेट 1 आणि त्यामध्ये 3 डॉट बॉल. अशा रीतीनं नक्कीच आलेख तुम्ही गोलंदाजीचा पहिला धावा फक्त 31-32 धावेची गरज आहे या उत्तरार्धामध्ये. 32 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील टीम वीर बजरंग शिडोनच्या बाजूनं किंवा डिफेंड केल्या जातील तुम्ही पाहताय. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर टीमच्या बाजूनं. आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज योगीजी मडवी सरांचा. गोलंदाजी एक दमदार आहे वाडेकरची, ती आता होईल का? ही मॅच महत्वाची आहे. इथून जर मॅच जिंकली तर नक्कीच बक्षीस पात्रामध्ये तुम्ही जाल, म्हणून मेहनत नक्कीच करणार आहात. आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज योगीजी मडवी सरांचा. सन्मान आपण पार करूयात लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती. महेश गायकवाड यांच्या कटावला डायरेक्ट हिट झाला. 2020 रुपये. जयवंतदादा पाटील असतील, बालचंददादा पाटील असतील. गाडी नंबर 2020 यांच्याकडनं बालचंददादा यांच्याकडनं जर महेश गायकवाड यांच्या कटआउटला जर हिट झाला. कल्याण डब्ल्यूचे ते नगरसेवक पाहताय
तर 2020 2020 आणि जयवंतदादा पाटील यांच्याकडनं 1111 खूप मोठं पारदर्शक या स्पर्धेमध्ये हे खास आकर्षण आहे. सन्मान लगेच आपण करावं. मॅच देखील तेवढी इम्पॉर्टंट आहे. नक्कीच प्रेक्षकांपर्यंत कॉमेंट्री देखील पोहोचतो तेवढंच गरजेचं. अशा मोमेंटला मॅच नक्कीच तुम्ही पाहता प्रेक्षक देखील मग नक्कीच कॉमेंट्री पोहोचणं हे देखील गरजेचं असतं. मित्रांनो लक्षात असू द्या. चला सन्मान आपण करूयात. तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री मलंगडचे अरुण शेठ गोरपेकर आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बुधाजी पाटील असतील, बालचंद्र पाटील, जयवंत पाटील हे तीन बंधू यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. लालचंद दादा असेल, गुणादादा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. दिलीपजी भोईर साहेबांचा देखील सन्मान आपण करतो जे पोस्टी गावचे आहेत. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि आदर्श महाराजांची प्रतिमा. अनुज पाटील खूप मेहनत करते या स्पर्धेला. आमचे मंथन देखील असतील. नाथा पाटील नाहरेन यांचा देखील आपण सन्मान करूयात. या नाथा पाटील नाहरेन तुम्हाला देखील सन्मानित करूयात. खूप मेहनत राहिली आहे. मंथनजी पाटील असतील, अनुज पाटील असतील, आपण आलात या स्पर्धेत शोभा वाढेल त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्मान करतो भारताची संस्कृती आलेल्या मान्यवरांचा सन्मान. अरुण शेठ गोरपेकर साहेब या ज्यांचं नुकताच आगमन झालं त्यांचा देखील आम्ही सन्मान पार करणार आहोत. समाजसेवक नारिवली आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बुधाजी दादा पाटील असतील, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय जयवंतदादा पाटील, बालचंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. माईची शाल, पुष्पगुच्छ, आदर्श महाराजांची प्रतिमा आणि लगेच आपण मॅच कडे जाऊयात. ऐकूया खेळाचं उत्तरार्ध योगीजी मडवी सरांच्या आवाजातून. फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या. स्वागत है सभी का. आज का ये इंपॉर्टेंट मुकाबला, डू और डाई मुकाबला दोस्तों. कोरिया मरो जो जीता वो सिकंदर, जीतने के बाद किमान एक ट्रॉफी घर ले जा सकते. इतना बड़ा मुकाबला मैदान के अंदर. सामने गेंद को लॉप किया, वेरी गुड स्ट्रोक. सीमा रेखा के बाद 6 रन और आविष्कार ने अकाउंट ओपन किया मैदान के अंदर. पाहतोय या ठिकाणी बोर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच बिंदास शेठ अर्जुन पाटील यांचे ते आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आयोजन अर्थात आमचे बालचंद्रदा पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. संतोष शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच त्यांचं देखील स्वागत आहे. संतोष दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सन्मानी आपण पाहतोय माजी सरपंच बुर्दुल ग्रामपंचायत दमदार व्यक्तिमत्व बिंदास शेठ अर्जुन पाटील. खरे तर क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने या पंचक्रोशी मधल्या सर्व क्रीडा स्पर्धेनं ज्यांचं खूप मोठं योगदान असतं. एक दमदार व्यक्तिमत्व, समाजसेवक. मी बिंदास शेठ पाटील साहेबांचं स्वागत करेल. चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी बाउंस झाला. पहले ओवर की बात करेंगे. 32 का टारगेट है. रन संख्या पहले सत्र में बनी थी जब बल्लेबाजी की थी बाड़ीगढ़ टीम ने 31 रन, तो 32 रनों का टारगेट है. और पहले ओवर की बात करेंगे 5 गेंदे, रन संख्या 9. आविष्कार 8 पर खेल रहे. सुयोग पाटिल खेल रहे मैदान के ऊपर 1 रन के ऊपर. और इस ओवर की अंतिम गेंदबाज तैयार प्रणीत. सामने की तरफ गेंद को खेला. जब तक गेंद को फील्ड करे शॉर्ट मिड विकेट में एक सिंगल आई. ओवर की समाप्ति हुई. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 10 रन. जीतने के लिए 12 गेंदे, आप जीतने के लिए 22 की आवश्यकता. भावेश म्हात्रे जे नारायणचं आहे त्यांच्याकडनं पार्थिक लाभलं आहे. सुयोग आणि
विश्वासाठी लागोपाचे 3 बॉल 3 षटकार, लागोपाचे 3 बॉल 3 चौकार, 1500 रुपयाचा कॅश प्राइज. तुमचं देखील भावेशजी मात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या DTC लाईव्हचे आमचे डोंबिवली टेनिस क्रिकेटचे. धनंजय तुझं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. शिवाचे सैनिक कुठे तर लगेच उपस्थिती दाखवा. यानंतरची लढत आपली आहे, त्यामुळे काकडवे संघाला सूचित करण्यात येते की जर उशीर केला तर आयोजन कमिटी जो डिसिजन देईल तो तुम्हाला स्वीकार करावा लागेल. कारण सेमी फायनलची सेकंड लढत एक सेमी पण आपण पाहिली, त्याच्यातनं फायनल मध्ये प्रवेश केलाय कापरी सिद्धी पाली संघानं. त्याही संघाला मी सूचना देईल की आपण लगेच या ठिकाणी उपस्थिती दाखवायची. जीतने के लिए अब चाहिए 22 रन. पहले गेंद अच्छी थी, सामने खेला, रन आउट की चांस, बड़ी विकेट. आविष्कार पाटिल के पारी गंतुवार, बड़ी सफलता मैदान के अंदर. आपण पाहणार यानंतरची लढत होणार आहे सेमी फायनल. काकडबे संघाला विनंती आपण लगेचच उपस्थिती दाखवायची. धनंजय मात्रे यांच्याकडनं पारदर्शक लागोपाचे 3 बॉल 3 षटकार, 1000 रुपये कॅश प्राइज त्यांच्याकडनं. ओ टू कॉम बॉक्स. यस, तो बिल्कुल आप कटआउट देख रहे हैं हमारे सम्मानीय दुर्गेश दादा पाटिल और उनके पिताश्री बालाराम पाटिल, इनकी कटआउट है. और इस कटआउट को गेंद डायरेक्ट हिट होती है तो डबल इनाम, यानी कि 0.05 यानी कि 505 थे, अब 1010 का इनाम है. और बादशाह पाटिल इनकी तरफ से 1100 का इनाम. उनकी कटआउट और उनके पिताश्री यानी कि लवशेठ पाटिल, इनके कटआउट को गेंद हिट होती तो बल्लेबाज को 1100 का इनाम है. 2020 यानी कि 20 नंबर उनका लकी क्रमांक है. इनाम बढ़ चुके हैं क्योंकि शाम का वक्त है और अंतिम मुकाबले, इस मुकाबले के बाद सेमीफाइनल और फाइनल, ये 2 मुकाबले. यस, यदि हमारे मलंगगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष महेंद्र गायकवाड़ इनके बैनर को भी गेंद डायरेक्ट हिट होती तो 2020 का इनाम. ये अच्छी डिलीवरी, कपिल पाटिल नाम है, हमेशा ताकतवर गेंदबाजी करते हैं, मगर ये सोच रखनी होगी इस बार कि बड़े हिट नहीं आ रहे तो सिंगल डबल से मुकाबला आगे लेके जाना है. जितनी डॉट गेंद आएगी उतना दबाव. ये देखिए, और एक दबाव, दबाव के ऊपर दबाव. और कपिल पाटिल के खिलाफ आप इस तरह बल्लेबाजी नहीं कर पाएंगे. खड़े खड़े खेल रहे, बिल्कुल आप गेंद नहीं खेल सकते क्योंकि उनमें क्षमता है गेंद को टर्न करने की. और आखिरी 2 गेंदें 8 में 21. ये देखिए, कपिल पाटिल विकेट प्राप्त किया. आप 7 गेंदें 21. क्रॉस करना है बल्लेबाज, नए बल्लेबाज को, अन्यथा पेनल्टी लग सकती है. हम बार बार सूचित करें, नए बल्लेबाज जब तक क्रॉस न करे, और दोनों को क्रॉस करना होता है बिल्कुल. तो सम्मानीय इरामन शेठ पितले साहब, इनकी ओर से इस प्रतियोगिता के लिए 2000 रुपए का यहाँ पर डोनेशन आता हुआ उनका हम शुक्रिया अदा करेंगे. बहुत ही सुंदर और बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं. काफी शानदार क्रिकेट स्पर्धा 38-38 टीमें खेली. 3 दिन 30 टीमें, आज 8 टीमें, कुल मिला के 38 टीमें खेली. कापरी सिद्धि पाली टीम आप मुकाबला देख रहे हैं, सुन रहे हैं हमारी आवाज, तो जल्दबाजी करे कि आपको आना है, और टीम उससे पहले काकड़बल को आना है. काकड़बल टीम देखिए, मुकाबला समाप्त होने के पहले आपको यहां पर आना है.
जीतने के लिए 7 गेंद 21 के समीकरण, इसलिए हम हमेशा कहता है कि जज्बा रखो, जुनून रखो, मुकाबला जीत सकते हैं, बस खुद के ऊपर भरोसा रखो। गलत क्रिकेट देखने मिला था जो कि खासतौर पर सुशांत मात्र 3 गेंदे बीट हुए। टर्न रहा मुकाबला वहां से। कपिल की ओवर की बात करेंगे तो एक भी रन नहीं इस ओवर में अभी तक। लेग बाइस का एक रन उन्होंने दिया और एक विकेट। अब आखिरी ओवर में 21। कल यही मुकाबला था, आखिरी ओवर में 22 बनाते काकड़बर टीम ने। सुंदर संगीत डीजे विजेच्या माध्यमातून आपण ऐकलेत। धर्मासाठी आपल्या आयुष्याचं अर्थात चंदनासारखं देह ज्यांनी झिजवलं ते नाव म्हणजे आनंद दिघे साहेब। आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंद दिघे साहेब हे नाव ऐकलं जाते। मोजू कशी उंची कर्तृत्वाची, मोजू कशी उंची कर्तृत्वाची, तुम्हीच शिकवली साहेब व्याख्या माणसातल्या माणुसकीची। खरं तर मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं सुंदर संगीत तुम्ही ऐकलंय डीजे विजेच्या माध्यमातून, त्यांचं देखील स्वागत। क्रिकेट विथ म्युझिक आनंद देत असताना आमचे डीजे विजेचं कौतुक केलं पाहिजे। खरं तर गेली 4 दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत, आमच्या आयोजकांना आणि आमच्या मान्यवरांना प्रभावित करणारे संगीत डीजे विजेच्या माध्यमातून आपण ऐकलेत, त्यांचं देखील स्वागत आहे। अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळते। आता शेवटचे 6 चेंडू 21 धावेची गरज आहे। गोलंदाज तयार, पहिला चेंडू हवाई सफर, बॉल छूमंतर। तो शायद यहां पर एक छक्के के साथ शुरुआत की। जंग अभी मैदान के अंदर बाकी है, क्योंकि मैदान पर सिरडोन टीम के खिलाड़ी 5 गेंदे 15 की आवश्यकता। फिर एक बार आक्रमण और एक शानदार छक्का। याद आया वो कल का मुकाबला, 1 ओवर 22 और बल्लेबाज किशोर मडवी ने 2 छक्के दागे। 21 जरूरत है, 2 छक्के आए, वही सामना, वही सिलसिला। 4 गेंदे 9। भी कस लो, ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब बदलता जरूर है। वक्त बदल चुका है। और एक छक्का आता तो भावेश मात्रे की तरफ से 1500 का इनाम है। और क्या कमाल की पारी है। बल्लेबाज सुयोग पाटिल ये दमखम रखते हैं, मुकाबला जीतने का सपना रखते हैं और सपना लेकर दोनों टीमें मैदान पर उतरी है। जीतेंगे तो ट्रॉफी, हारेंगे तो खाली हाथ जाना पड़ेगा। और क्या ये मुकाबला पलटवार होगा? कल मैंने इसलिए कहा कि कल भी ऐसा मुकाबला, आखिरी ओवर में 22 चाहिए थे, आज 21। कल 2 छक्के 2 गेंद में लगे, आज 2 छक्के लगे, मगर कौन मुकाबला जीतेगा? 4 गेंदे 9। बल्लेबाज सुयोग पाटिल। ये डॉट डिलीवरी, कल भी डॉट आई थी, आज भी डॉट है। क्या मुकाबला है, मगर किस्मत कल काकड़बर टीम के पास थी। किस्मत का चौका, बल्ले का हिस्सा लेकर विकेट कीपर ने गलती की, विकेटों के पीछे गेंद मुड़ी और सीधे लॉन्ग स्टॉप 4 रन के लिए। और आखिरी गेंद में किशोर मडवी बावड़िया ने
चौका लगाकर मुकाबला जीता। 3 गेंदे 9। बिल्कुल किस्मत होना चाहिए। सुयोग में कॉन्फिडेंस है, सुयोग में जज्बा है, ताकत है, जुनून है। और दूसरी तरफ गेंदबाज सर्वेश पाटिल, अब देख रहे हैं बिल्कुल कट टू कट मुकाबला। 2 गेंदे 3 गेंदे 9। इस बार ऑफ साइड में फील्डर दूर है, आ गई शानदार चौका। 2 गेंदे 5। इसमें है दम, वो है बाजीराव सिंघम। 2 गेंदे 5 की आवश्यकता। किस्मत भी बहादुरों का साथ देती है। कमाल का मुकाबला, इसीलिए क्रिकेट खेल को अनिश्चित भरा माना जाता है, जहां पर कुछ भी होता रहता है। क्रिकेट एक गिरगिट की तरह है, कभी भी रंग बदल सकता है। और रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर मैदान पर देखा है, कभी कभी देखा है क्रिकेट में हारते हुए टीम को जीतते हुए देखा है, कभी कभी देखा है क्रिकेट में जीतने वाली टीम को अचानक हारते हुए देखा है। हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। 2 गेंदे 9, यहां पर चाहिए 5 रन। गेंदबाज सर्वेश, ये डॉट इसलिए कहा गिरगिट का तरह क्रिकेट खेल है और गिरगिट की तरह रंग बदलेगा। अब 1 गेंद 5। आइए स्वागत करेंगे अंतिम गेंद का। सुयोग वर्सेस सर्वेश। सुयोग क्या अच्छा योग लाएंगे या सर्वेश सर्वे करेंगे इस मुकाबले का? शायद बड़ी बातचीत हो रही है दर्शकों में, कई कहते सुयोग मारेगा, कई बोलते सर्वेश को रोकेगा। अब क्या होगा? असली मुकाबला आ चुका है, आज के दिन का सबसे बेहतरीन। कल भी ऐसा मुकाबला, कल 4 चाहिए थे, आज 5 चाहिए। कल बल्लेबाज किशोर थे, आज सुयोग है। अंतिम गेंद का स्वागत करेंगे। दर्शकों से विनती होगी, आज सुपर संडे है, सुपर मुकाबला आपको देखने मिला है, तो जोरदार तालियां बजाए अंतिम गेंद के लिए। 1 गेंद, और जैसे गेंद फेंकेगी दर्शक तालियों की गूंज लगाएंगे। कौन होगा विजेता, कौन जाएगा ट्रॉफी के ऊपर? 1 गेंद 5। चलो स्वागत करें। फुल टॉस गेंद थी, शायद हाथ से मुकाबला निकला। स्काइरा 11 टीम जय जलेश्वर वाडेकर टीम जीती है। कांग्रेचुलेशन। सुयोग ने पूरा प्रयास किया और कहते ना कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। सुयोग ने बेहतर क्रिकेट खेला, मगर जो शुरुआत चाहिए थी वो सिरडोन टीम नहीं दे पाई। और आकाश दादा देखिए एंट्री हो चुकी है, टाइगर की एंट्री मैदान के अंदर। जीत लिया मुकाबला, चाहे टीम वाडेकर जीते या सिरडोन, ट्रॉफी तो आज सिरडोन गांव में जाएगी। सन्मान्य भरतदादा पाटील आइए, संघाचे खरं तर ऑनर आहेत आणि संघाचे संघ मालक आहेत। सातत्य ठेवले, संघाला एकत्रित ठेवण्याचं भरतदादा ह्या आपला सन्मान केला जाईल। आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मैच कपिल पाटिल। टर्निंग पॉइंट ओवर, बल्लेबाजी से 5 रन किए थे और वही कपिल पाटिल बने मैन ऑफ द मैच। आइए आविष्कार पाटील, आपले प्राइज आहे काहीतरी, सत्कार करायचा, सन्मान करायचा। या दादा आपण या, आपला सन्मान करायचा आहे। तर भरत दादा या, आपलाही सन्मान केला जाईल। सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, शांततेचे प्रतीक आणि संघाला पूर्ण पॅक करत असतात भरत दादा यांचा सन्मान केला जाईल।
तर भरतदादांचा सन्मान केला जातोय बघा या ठिकाणी सर्वोत्कृष्ट संगणक म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, आदर सन्मान करतोय. तर शिरडोन संघाचे कॅप्टन सुयोग या आविष्कारचा सन्मान केला जाईल. खरं तर आविष्कार आणि मॅन ऑफ द मॅच कपिल पाटील ठरलाय. कपिलने एका धावेचं षटक फेकलं. खरं तर त्यांचं कौतुक झालं पाहिजे. चला कौतुक. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी सन्माननीय माजी सरपंच बोरदुल ग्रामपंचायतचे दमदार व्यक्तिमत्व बिंदास शेठ अर्जुन पाटील साहेबांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभास या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. व्हेरी वेल प्लेड, व्हेरी वेल बॉलिंग. खरं तर टर्निंग पॉइंट षटक एकदा जवळजवळ टाय होत्या. खरं एका धावेचं षटक फेकलं आणि तिथनं खरं तर मॅचला कलाटणी आली आणि सामना जिंकलाय टीम स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघानं. अभिनंदन. थोड्याच वेळानंतर मॅच सुरू होईल. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देऊ. तत्पूर्वी सन्मान करूया. दादा या लगेच आपण सन्मान करणार आहोत. चला तर सन्मान करूया. या ठिकाणी दमदार व्यक्तिमत्व सर्वांचे लडके